जातोय त्या पद्धतीने लोक ना दान धर्म करत असतात. काही लोक केळी वाटप करत आहेत, लोकांचा उपवास असतो, काही राजगिराचा लाडू देत आहेत, बघू शकता काही बिस्किटाचं वाटप चालू आहे. बघू शकता तुम्ही तरुण मंडळीकडून जेवढू शक्य तेवढं ते सहकार्य करत असतात. रॉंग आहे बघा, या घराचं टाकू नये कारण पुढे पब्लिक वाढली ना 100% इथं खाली पडणार. हे रॉंग आहे, हे चुकी नाही करायची कधी पण. केळी खाल्ल्या ना केळीचं कधी सालं वगैरे रस्त्यात फेकू नये. कारण हे बघा हे सालं लहान मुलं, लेडीज, नंतर वयस्कर वारकरी हे कंटिन्यू येत असतात आणि त्याच्याने त्यांना हा चालायचा थोडासा त्रास होतो. इथं बघा काय बायकांकडून केळीचं वाटप चालू आहे. आपण बघू शकता जेवढं शक्य तेवढं केळी वगैरे वाटप तुम्हाला दिसत असेल, जेवढं शक्य तेवढं हे करत असतात. इथं पण आपल्या तरुण वर्गाकडून काय वाटप चालू आहे? बिस्किट आहे, बिस्किट वगैरे आपल्याला दिसत असेल बघू शकता. जेवढं शक्य तेवढं लोक वाटप करत असतात. इथं काही महिला आहेत, इथं काही भगिनी महिला आहेत त्या फुगडी घेत आहेत. फुगडी हा जुना खेळ आहे आपण म्हणू शकतो. असं कसं काय झालं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तिसरा व्यक्ती आम्हाला आम्ही आत्ता आलो आहे चरोली पाटा हा क्रॉस केलेला आहे आणि जी काही वारकरी जी मंडई आहे ती मोठ्या प्रमाणावर आहे. आणि मित्रांनो उत्साह बघू तुम्ही शकता. यात रेग्युलर वारकरी नसताना तरुणाई पण मोठ्या प्रमाणात सामील झालेली आहे. जसे बंटी मामा असो, आमच्या समाजात दादा असो, आमचं जॉब असून सुद्धा म्हणजे सुट्ट्या घेतल्या. हो 3 वर्षापासून आमचं हेच चुकत होतं. आम्ही ऑर्डर देऊन सुट्टी आली का तर तुम्हाला मी पालखी दाखवणार आहे. जेवढं शक्य तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे. लाईव्ह दाखवू शकत नाही कारण प्रशासनाने जॅमर लावलेलं आहे, नेट चालत नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला एक 3-4 वाजेपर्यंत तरी येणार आहे. तर मित्रांनो कंटिन्यू राहा. कारण दिवसावर न चालणारी लोक आपण आज जवळजवळ 3 किलोमीटर क्रॉस केले. अजून पण एवढा उत्साह आहे ना, असं वाटतं पंढरपूरपर्यंत जाणार आहे आपण. वाटतं ना आपण नक्की आम्ही पंढरपूरपर्यंत जाण्याचं हे समाधान इकडे इकडं. अरे मेन तर असं वाटतंय आम्ही पंढरपूरपर्यंत जाणार आहे. नक्कीच जाणार आहे असं वाटायला लागलं. आम्ही मॅग्झिन चौका म्हणजे ठरलेलं होतं पण आम्ही असं वाटतं की पंढरपूरपर्यंत जाऊ. आम्ही पंढरपूरपर्यंत जाणार आहे. मस्त वाटते, छान वाटते. इथं काही आपले सबस्क्रायबर आहे भाऊ, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. ठीक आहे, आपले सपोर्टर कुठं भेटत असतात. धन्यवाद भाऊ. तर काय चॅनलचं नाव आहे धाडस 51. तर काय वाटतं बंटी मामा आपण जाणार आहेत पंढरपूरपर्यंत? नक्की का तुम्ही सासवड या घाटातून रिटर्न येणार आहे?
दादा तर अशा प्रकारे अर्धी वारी झाल्यावर आम्ही टिया लावलेले आहे. जसा वेळ मिळाला तसं आम्ही अरेंजमेंट करतोय. नमस्कार दादा, नमस्कार. आमचा मावस भाऊ यांनी पण आता टिया लावलेला आहे. मग अशी आम्ही शोधून होतो तेव्हा आम्हाला कोणी भेटलं नाही. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, पूर्ण तुम्हाला विपासरण दाखवणार आहे. या पुढं या टियावाले बोला बंटी मामा, असं वाटलं तुम्हाला वारी करून किती झालं? जर यायचं सांग, भेटलंच असतं ना, मैरे भेटलं माऊले 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 गोळ्या